कोण तुझ्या समसाग माझ्या गुरुराया, कोण तुझ्या समसाग माझ्या गुरुराया, कोण तुझ्या समसाग माझ्या गुरुराया, कैवारे सदना कैवारे सदना कैवारे सदना कैवारे सदना. सुवर्ण तुला या नाटकातलं हे पद आहे, आपण ऐकूया. नारायण 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 नारायण, नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन. कमलापती कमलनयन कमलापती कमलनयन कमलापती, कमलापती 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 कमलनयन, भयहारण भवतारण भयहारण भवतारण नारायण नारायण. तू धरणी तुझं गगन, तू धरणी तू धरणी, तुझं गगन तू धरणी, तुझं गगन तुझं आप तेज पवन, तुझं आप तेज पवन, तू स्थितीलय रजनी दिन, तू स्थितीलय रजनी दिन, तुझी कार्य तू कारण, तुझी कार्य तू कारण. नारायण 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 नारायण. कमलापती कमलनयन कमलापती कमलनयन, कमलापती कमलनयन कमलापती कमला कमलनयन भयहारण भवतारण
भयहार भवतारण नारायण तू धरणी तुझा गगन तू धरणी तू धरणी तुझ गगन तू धरणी तुझ गगन तू धरणी तुझ गगन तुझ आप तेज मोहन तू धरणी तू स्थितीलय रजनी दिन तू स्थितीलय तू स्थितीलय रजनी स्थितीलय रजनी दिन तुझ काल तू राणी तुझ काल तू राणी नारायण 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 दादांनी गुणकोश नावाचा एक राग बांधला आणि त्या रागामध्ये म्हणजे त्यांनीच तो बांधलेला असल्यामुळे त्या रागातली पहिली चीजही त्यांनाच बांधावी लागली, कारण तो राग त्यांनी बांधलेला होता, जुनं काही मिळणं शक्य नव्हतं. नाटकामध्येही त्यांनी तो वापरलाय. आपण सुचेता अवचट यांच्याकडनं तो राग ऐकूया. जान करो तुम पर कुर्बान पिया प्यारे जान करो तुम पर कुर्बान पिया प्यारे जान करो तुम पर कुर्बान जान करो तुम पर कुर्बान जान करूं तुम पर कुर्बान पिया प्यारे जाओ तुम पर में वारी 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 जान करूं तुम पर कुर्बान पर कुर्बान पिया प्यारे जान करो
जान करू कुर्बान जान करू जान करू कुर्बान कुर्बान जान करू तुम पर कुर्बान जान करू तुम पर कुर्बान जब देखो सूरत प्यारी जब देखो सूरत प्यारी जब देखो सूरत प्यारी जब देखो सूरत प्यारी सुध बुध सवारत मोरी सुध बुध सवारत मोरी उनके रंगीले होते हारी उनके रंगीले होते हार चेरे चरणन के अनार जान करूं तुम पर कुर्बान पिया प्यारे जान करूं जान 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 करूं जान जान करूं जान 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 करूं जान करूं जान करूं तुम पर ये तिलक दिया दुवीर सखये ये तिलक दिया दुवीर सखये मानस होत अधीर मानस होत अधीर सखये ये तिलक दिया दुवीर सखये ये तिलक दिया दुवीर ये तिलक दिया दुवीर ये तिलक दिया दुवीर आपण एक नाटकामध्ये त्यांनी जे गाणं गाजवले म्हणजे मानापमानमध्ये सगळेजण म्हणायचे की तो सेनापती आहे आणि इतका गोड आणि लढीवाळ कसा गाईल. त्यावर दादा म्हणायचे अहो सेनापती रणांगणावरती. पण ज्यावेळी तो प्रेमात पडतो त्यावेळी तो सामान्यच माणूस असतो आणि सामान्य माणूस जसं प्रेम करतो तसंच तो प्रेम करील. जरी ते तलवार कमरेला असली तर ते तलवार घेऊन तो प्रेम करायला जात नाही. तो प्रेमाच्या वेळी प्रेमच करतो. दादांनी लढीवाळपणे गायलेलं ते गाणं चांदोरकरांना शिकवलंय. क्लिपिंग आपण बघूया. तपते आचरती सेना यशयाची बरे शूरावी शूरा 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 शूरावी कपते आचरती सेनापती यशयाची शूरावी शूरावी वंदे शूरावी वंदे
शिरकमला समरी समरी शिरकमला समरी शिरकमला समरी समरी शिरकमला समरी शिरकमला समरी शिरकमला समरी शिरकमला समरी शिरकमला समरी राजसुखी साधुळे शूरा शूरा रे वंदे शूरा शिरकमला समरी अर्पिती शिरकमला समरी अर्पिती शिरकमला समरी अर्पिती शिरकमला समरी अर्पिती शिरकमला समरी शिरकमला समरी कमला समरी कमला समरी शिरकमला समरी शिरकमला समरी शिरकमला समरी
शिरकमला समरी समरी शिरकमला समरी शिरकमला समरी शिरकमला समरी कमला शिरकमला समरी शिरकमला समरी वाहते जनहित पूजन लीला सुख राजसुखी साधुमुळे शुरा 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 मंडळी, दादांनी काही चांगल्या सवयी लोकांना लावल्या. म्हणजे गंमत सांगतो की ज्यावेळी त्यांचे शो हाऊसफुल व्हायचे त्यावेळी तिकिटांचा ब्लॅक व्हायचा. म्हणजे आज प्रशांत दामलेलाच त्यानंतर ते भाग्य लाभलेलं आहे दादांच्या नंतर, की तिकिटांचा ब्लॅक होणं, नाटकाच्या तिकिटांचा. आणि म्हणून दादांनी त्यावेळी स्वतःच्या कंपनीचं नाटक लावताना ठरवलं की एका माणसाला 4च तिकीटं मिळतील अशी अट त्यांनी घातली. आणि तरी देखील नाटक 2 तासात हाऊसफुल व्हायचं ते व्हायचंच. म्हणजे 2 तासापेक्षा कधी कुणाला प्लॅनवर बसावं लागलेलं नाही. इतकी लोकप्रियता, इतकी मोठी. आणि त्यांचे जे समकालीन होते ना त्यांना एवढी लोकप्रियता नव्हती. आज जे खूप मोठे आहेत, आज त्यांची नावं खूप मोठी आहेत, पण त्या काळामध्ये समकालामध्ये त्यांना एवढं बुकिंग त्यांच्या कार्यक्रमांना कधीच होत नव्हतं जेवढं दादांच्या नाटकाला होत असे. नाटकातलीच पदं ज्यावेळी दादा म्हणायचे त्यावेळी त्याच्या मूळ बंदिशी सुद्धा ते सांगत असत. आपण सुचेताकडनं एखादी बंदिश ऐकूया नाटकाची, की ज्याच्यावरनं नाट्यपद रचलं जायचं. पूर्वी कसं रचलं जायचं तेही कळेल आपल्याला. श्याम तोरे श्याम 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 ओ श्याम तोरे नैनवा श्याम तोरे नैनवा जादू बरे श्याम तोरे नैनवा जादू बरे श्याम तोरे नैनवा जादू बरे श्याम तोरे
नैनवा जादू भरे नैनवा जादू भरे नैनवा जादू भरे नैनवा जादू भरे जादू भरे ओ श्याम तोरे श्याम तोरे श्याम तोरे नैनवा जादू भरे नैनवा 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 जादू भरे नैनवा 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 जादू भरे जादू भरे हो श्याम तोरे नैनवा जादू भरे हमें शिकवा है हमें शिकवा है हमें शिकवा है तुम आवत नहीं हमें शिकवा है तुम आवत नहीं तड़पत हूँ मछलियाँ तड़पत हूँ जल बिना मछलियाँ जादू भरे श्याम तोरे नैनवा जादू भरे श्याम तोरे नैनवा जादू भरे श्याम तोरे नैनवा जादू भरे 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 ओ श्याम तोरे नैनवा जादू भरे हे जादू भरे जादू भरे मी अधना नशिबे भीती मना मी अधना नशिबे भीती मना योग्या जना योग्या जना नशिबे
शिवे भीती मनो अधना. अशी त्या काळात गाणी बांधली जायची. दादा म्हणलं की कृष्ण हा पाहिजेच, म्हणजे कृष्ण आलाच पाहिजे. जेव्हा त्यांच्या वयाला 60 वर्ष झाली त्यावेळी त्यांनी एक महोत्सव या ठिकाणी केला होता रेणुका स्वरूपमध्ये. त्यातला एक छोटासा किस्सा सांगतो आणि दादांचं कृष्णाचं गाणं आपण ऐकणार आहोत. की इतकं ओव्हरपॅक झालं रेणुका स्वरूपचं ग्राउंड की तिकीटं संपली खुर्च्यांची. मग शेवटी लोक तरी पैसे घेऊन आले. त्यांना सांगितलं उभं राहायला लागेल, शाळेची पहिल्या मजल्यावरती बाल्कनी आहे तिथे. चालेल म्हणले, आम्ही उभे राहतो तिथे बसतो, पण आम्हाला यायचं आहे. इतकं हाऊस पॅक झालं. त्याच्यामध्ये 5 नाटकं झाली होती. मृच्छकटिक होतं, संशय कल्लोळ होतं, नंतर दादांचं सौभद्र होतं. ही सगळी नाटकं त्यावेळी जोरदार झाली. भीमसेनजी त्या कार्यक्रमाला आले होते. भीमसेनजी दादांना म्हणले, का हो म्हणले दादा, आम्हाला एवढा मांडव एवढी गर्दी गोळा करायची असेल तर भारतभरातना कलाकार बोलवायला लागतात सवाईला, आणि फक्त तुमच्या नावावरती एवढी गर्दी जमते आहे म्हणले. अशी भीमसेनजींनी त्यांना दाद दिली त्यावेळी. इतकं प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद त्यावेळी नाटकांना होता. आणि माझं भाग्य चांगलं की दादांच्या मृच्छकटिकमध्ये त्यावेळी मी 11वी असताना वीट नावाचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर मी केलं होतं त्या नाटकामध्ये. आणि मला तो म्हणजे त्यांच्यावर काम करण्याचा भाग्ययोग मला मिळाला. आता सौभद्र दादांचं आवडतं नाटक आणि त्यातलं दादांचं आवडतं पद उदय सादर करणार आहे. रात्रीचा समय सरुनी, 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 येत उषकाल थंडगारवात सुटत, थंडगारवात सुटत, दीप तेज मंद होत, दीप तेज मंद होत, थंडगारवात सुटत, दीप तेज मंद होत, दिग्वदने स्वच्छ करीत, दिग्वदने स्वच्छ करीत, अरुण पसरी निज महा मधुर शब्द करीती, पक्षी मधुर शब्द करीती, गुंजारव मधुपवरीती, गुंजारव मधुपवरीती, गुंजारव मधुपवरीती, गुंजारव मधुपवरीती, गुंजारव मधुपवरीती, गुंजारव मधुपवरीती,
पर्ण शाखी होती विरल पर्ण शाखी होती विरल पर्ण शाखी होती विरल पर्ण विरल पर्ण शाखी होती विरल पर्ण विरल पर्ण शाखी होती विकसनय जलरुहा प्रिये प्रिये सुख दुःखा विसरुनिया सुख दुःखा विसरुनिया गेले जे विश्वलया गेले जे विश्वलया सुख दुःखा विसरुनिया गेले जे विश्वलया सुख दुःखा विसरुनिया विसरुनिया सुख दुःखा विसरुनिया गेले जे विश्वलया स्थिती निजती सेवाया 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 उठते जे तेची आहा रात्रीचा समय सरुनी रात्रीचा समय सरुनी रात्रीचा समय सरुनी येत उषकाल मंडळी, छोटा गंधर्व कितीही बोलले कितीही सांगितले तरी अपुरेच राहतात. काही ना काही शिल्लक राहतच. म्हणजे कलाकार म्हणून पाहिले, पण स्वतः दादा उत्तम वाद्य वाजवायचे. म्हणजे दिलरुबा वाजवता यायचा, पेटी ऑर्गन वाजवता यायचं, तबला वाजवता यायचा. ही सगळी वाद्यही त्यांना अवगत होती. म्हणजे एखाद्याला देव किती भरभरून कला देतो. एक त्यांचे स्नेही मला सांगत होते की त्यांनी कुठली तरी दादांची एक मैफल ऐकली, त्याच्यामध्ये पेटीवाल्याला त्यांनी काढलेली तान नीट काढता आली नाही, त्यांनी दोनदा गाऊन दाखवली तरी जमली नाही, तिसऱ्या वेळी दादांनी पेटी घेतली आणि तान वाजवून दाखवली. असं त्यांनी मला एक जुना किस्सा सांगितला त्यांच्या आठवणीमधला. म्हणजे थोडक्यात त्यातला भाग काय महत्वाचा की हे सगळं त्यांना येत होतं आणि हे सगळं त्यांनी दिलं सुद्धा, पुढच्या पिढ्यांना दिलं सुद्धा. त्यांच्या काही कॅसेट्स आहेत किंवा ह्या आहेत, त्या तुम्ही जरूर ऐका. दादा त्याच्यात भरभरून गायलेले आहेत. आणि एक गुरु म्हणून दादांनी काय दिलं ते यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण आता शेवटाकडे येतो. मी म्हणलो होतो त्याप्रमाणे शेवटी दादांचा आपण एक व्हिडिओ क्लिपिंग बघणार आहोत. दादा आहेत आणि चांदोरकर देखील त्यांना साथ करतायत असं काहीतरी दिसतंय मला त्याच्यामध्ये. आपण बघूया. फक्त पुढे जाण्यापूर्वी हे व्हिडिओचं सगळं जे संकलन केलं
ते शशांक चांदोरकर, चार्टर्ड अकाउंटंट शशांक चांदोरकर यांची कन्या सानिया. हिने तिचं पण आपण कौतुक करूया, कारण ती इतका वेळ आतमध्ये बसून हे सगळं व्यवस्थित छान लावत होती सगळे क्लिपिंग्स. पुढे ना अगं दिसणार कशी. आणि हे क्षण सगळे राजेश बारबोले यांनी कायम कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवले, त्याचेही आम्ही आभार मानतो या ठिकाणी, कारण आमचा तो नेहमीचा शूटिंग करणार आहे, उत्तमरित्या शूटिंग तो करत असतो. आपण या गुरूंनी काय शिष्यांना त्यांच्या सगळ्या दिलं ते गुरुचंच वर्णन करणार सौभद्रातलं पद दादांच्या तोंडून ऐकूया. कोण तुझ समसाग मज गुरुराया, कोण तुझ समसाग मज गुरुराया, कोण तुझ समसाग मज गुरुराया, कळवा रे सदगा, कळवा रे सदगा, कळवा रे सदगा, कळवा रे सदगा, कळवा रे सदगा. कोण तुझा समसाग मज गुरुराया, 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 कोण तुझा समसाग, तुझा समसाग, तुझा समसाग, तुझा समसाग, तुझा समसाग मज गुरुराया, कळवा रे सदगा, कळवा रे सदगा, कळवा रे सदगा. पाहिजे ते आगे स्वीकाराया, 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 पाहिजे ते भव दुःख हरे, भव दुःख हरा, तुझा समसाग मज गुरुराया, कोण तुझा समसाग मज गुरुराया, कोण तुझा समसाग मज गुरुराया, कोण तुझा समसाग मज गुरुराया, कळवा रे सदगा, कळवा रे सदगा, कळवा रे सदगा. तुझी विष्णू तुझी शिव तू धाता,
Gapani gani pada Gapani शिव तुधा तुझे विष्णु तुझे शिव तुझे तुझे शिव दाता तुझे तुझे शिव दाता तुझे शिव दाता तू विश्व भरता तू विश्व भरता तू विश्व भरता तुझे व्यापक व्याप्याते प्रसवेता तुझे व्यापक व्याप्याते प्रसवेता तू माये परता गुरुदेव तू माये परता
परता तू माये परता कोण तुझं समजणार तू माये परता तू माये परता कोण तुझं समजणार माझ्या गुरुला कोण तुझं समजणार माझ्या गुरुला कोण तुझ्या समजणार माझ्या गुरुला कोण तुझं समजणार माझ्या गुरुला कैवारे सगला कैवारे सगला